अधिक माहिती घेऊयात अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, सध्या प्रचंड संताप आहे या नागरिकांमध्ये, काय नेमकी याच्यावरती कारवाई केली जाणार आहे? प्रज्ञा, सध्या मी नसरापूर गावामध्ये आहे आणि हे सगळे नसरापूर ग्रामस्थ आपण पाहतोय की आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महिलांची संख्या मोठ्या संख्येने महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी या सगळ्या महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि प्रचंड आक्रोश व्यक्त करत आहेत। खरं तर यापूर्वीच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र आरोपी आमच्या ताब्यात द्या, आरोपीला शिक्षा आम्ही करू, अशा प्रकारची या ग्रामस्थांची मागणी आहे। आणि सध्या जर वातावरण या ठिकाणचं पाहिलं तर सगळी बाजारपेठ सध्या बंद आहे, मात्र ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रात्रीपासून आक्रमक झालेले आहेत। माझ्यासोबत काही महिला आहेत, ताई, आरोपीला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी करताय, मोठ्या संख्येने एकत्र आलेला आहात, सगळ्यांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि या घटनेचा निषेध केलेला आहे। प्रत्येक महिलेच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। आणि आपण या महिलांशी संवाद साधताई, आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करताय। व्हायलाच पाहिजे आणि त्याला पण लय वेळ लागला नाही पाहिजे, आमच्या हातानेच आम्ही देणार फाशी। काल एसपी सर आले होते, आम्ही काल 1:30 वाजेपर्यंत तिथं हायवे जाम केलेला होता। त्यावेळेस एसपीने आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळे फक्त आम्ही माघारी फिरलोय, पण या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सोडलेला नाहीये। त्यामुळे 15 दिवसात चार्जशीट हे कोर्टात दाखल झालं पाहिजे आणि आरोपीला आम्हाला उज्ज्वल निकम हेच वकील पाहिजे आणि आरोपीला फाशी ही झालीच पाहिजे आणि आम्हाला सुरक्षित नाहीये, त्याच्यामुळे आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आमची एकच मागणी आहे, आमची अजिबात दुसरी काही मागणी निर्माण झालेलं आहे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे आम्हाला। बस आमची ही एकच मागणी आहे की महाराष्ट्रात परत अशी घटना घडू नये। नसरापूर गावात ही पहिली घटना आहे, तर हा न्याय आम्हाला मिळायला पाहिजे। आम्हाला दीर्घकाळची आश्वासनं नको आहेत। ह्या गुन्ह्यासाठी आरोपी 2 वेळा आत होता, त्याला बेल अशा प्रकारचे अत्याचाराचे घटनांमध्ये बलात्काराच्या 2 बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपी आतमध्ये होता, त्याला बेल मिळाली म्हणून त्याने हे तिसरं डेअरिंग केलं। हे परत खपून हा विकृतच आहे। त्याच्या शेजारी शाळा पण आहे, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी त्या शेजारी शाळा पण आहे, म्हणजे मुलींना किती सुरक्षित आरोपीला जर मोकाट सोडत असतात तर त्या प्रशासनावर आमचा विश्वास नाही, मग आरोपीला आमच्या ताब्यात द्या। आणि ते केसवर केस करून काही उपयोग नाहीये आणि त्यांना जितक्या लवकर न्याय पाहिजे दिला पाहिजे, तेव्हा तर काय होणार। आणि ही तिसरी हत्या आहे, तिसरं असं सोडल्यानंतर प्रत्येक वेळेस तो करणार म्हणल्यानंतर कसं होणार ना? सोडलंच का तुम्ही मोकार? नक्कीच या ठिकाणी प्रज्ञा, आपण पाहतोय की या सगळ्या काय आजी असं परत ह्या महाराष्ट्रात अशी घटना घडली पाहिजे। ही इतकी घटना वाईट घडली तर ह्या गोष्टीला न्याय हितच मिळाला पाहिजे, ही आमच्या सगळ्या महिलांची मागणी। आम्ही पोलिसांना रात्री 1 वाजेपर्यंत सांगत होतो, आम्ही बॉडी ताब्यात देत नव्हतो रात्री, तरी ऐकलं त्यांचं आम्ही। आता त्यांनी आपण आमचं ऐकायला पाहिजे। आता कुठपर्यंत हा मोर्चा असणार आहे तुमचा? आमचा हा मोर्चा तोपर्यंत आमचा हा निषेध थांबणार नाही। तुम्ही बघत असताल संपूर्ण नसरापूर ह्या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी बंद केलेले आहे। तुम्ही बघताल किती मोठ्या संख्येनं महिला आल्यात। अशा पद्धतीचा घटना या ठिकाणी तिसऱ्यांदा घडणं, त्या नराधमाने हे तिसऱ्यांदा घडवलेलं आहे। अशा नराधमाला बेल मिळणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं अयशस्वीपणाचं त्या ठिकाणी नक्कीच प्रज्ञा, ही सगळी नसरापूरमधील ग्रामस्थ आहेत आणि सगळे ग्रामस्थ आपण पाहतोय की एकच मागणी करतायत की या संशयित आरोपीला जी आहे ती फाशी झाली पाहिजे। मोठ्या संख्येने आपण पाठीमागं पाहत आहोत की नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। इकडचं दृश्य मी दाखवतोय, SRPFच्या टीम्स ज्या आहेत ते या नसरापूर गावामध्ये सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। या नसरापूर गावाला जे आहे ते पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे, पोलीस मोठ्या संख्येत या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आक्रमक हे ग्रामस्थ आहेत। आता हे ग्रामस्थ जे आहेत ते या गावातील भैरवनाथाच्या मंदिरापासून हा सगळा मोर्चा सुरू झालेला आहे आणि पुढे जो महामार्ग आहे, सातारा पुणे महामार्ग आहे, या महामार्गाकडे हा मोर्चा जाणार आहे। सर, किती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नेमका इकडे? आता काय तसं सांगता येणार नाही, पण ते जवळजवळ 100 पोलिसांचं लावलं। आणि SRPFच्या टीम्स किती आलेल्या आहेत? 2 टीम आहेत। आपण पाहतोय की पोलिसांकडून माहिती दिली जाते, SRPFच्या 2 टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे जवळपास 100 पोलीस जवान जे आहेत ते या गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आता हा मोर्चा जो आहे तो
पुढे पुढे सरकतोय। महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आणि महिलांची या सगळ्या एकच मागणी आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि सगळ्या महिला जर पाहिलं तर या घटनेच्या विरोधात निषेध करण्यासाठी या ठिकाणी महिलांनी आपल्या डोक्याला जे आहे ते काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते संतापलेले आहेत। दादा, कुठपर्यंत हा मोर्चा काढलेला आहे? तुम्ही भैरवनाथाच्या मंदिरापासून सुरू केला, आता शेवट हा मोर्चा आम्ही चलाडीपर्यंत काढलेला आहे। दीड किलोमीटर हा मोर्चा काढलेला आहे। 1.5 किलोमीटर मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या समस्त ग्रामस्थांचा खूप मोठी मागणी आहे की त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे। आतापर्यंतच्या इतिहासात महामार्ग अडवणार आहात आता तुम्ही? आम्ही काल 2 तास महामार्ग अडवला होता। इकडं 20 किलोमीटर आणि पुण्याच्या साईडला 20 किलोमीटर रांग लागली होती। गिल साहेब आम्हाला स्वतः बोलले की आम्ही तुमच्या हे करतो की बाबा तुम्ही शांत व्हा। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही तो महामार्ग रिलीज केला। नाहीतर आम्ही आता पुन्हा अडवणार आहे? आता आज अडवणार नाहीये। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही परत 10 दिवसांनी महामार्ग आवडणार आहे। 15 दिवसात गिल साहेबांनी आम्हाला स्वतः सांगितलं, लेखी दिले, ऑनलाईन दाखवले की जर आम्ही तुमच्या मागण्या मान्य नाही केला तर तुम्ही स्वतः परत एकदा महामार्ग अडवू शकता, असं गिल साहेब स्वतः बोलले। बघा, ह्या कारणाला आहे ना पोलीस स्टेशन इथून जे गेले तर इथं 1 ते 2 पोलीस ठेवल्यात। पहिलं इथं पोलीस स्टेशन होतं, त्याच्यामुळे ह्या गावावर वचक होता। त्याच्याप्रमाणे ग्रामपंचायत यांनी CCTV लावलेले आहेत, पण ते कुठलेही कार्यरत नाहीत, तर त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे, एवढं आमचं मत आहे। आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फाशी व्हायला पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि या संशयित आरोपीला जी आहे ती फाशीच झाली पाहिजे, अशा प्रकारची या सगळ्या महिलांकडून मागणी केली जाते आणि मोठ्या संख्येने महिला असतील, पुरुष असतील, या गावातील ग्रामस्थ असतील किंवा या पंचकृषीतील ग्रामस्थ देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो आता इथून एकंदरीत 1.5 किलोमीटर अंतर आहे, या अंतरावर पुढे पुढे जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी घोषणाबाजी करत आहेत। खरं तर यापूर्वी पोलिसांची देखील आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे की जवळपास SRPFच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या या गावात तैनात करण्यात आलेला आहे। आणि या घडलेल्या घटनेमुळे अर्थातच प्रचंड संताप आहे आणि हा संताप अशा स्वरूपात राहणार आहे, कारण प्रचंड राग आणि मनस्ताप हे सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत। कारण भोरमधल्या नसरापूर गावामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे आणि त्यानंतर मात्र जनसमुदाय उसळलेला आहे आणि एकच मागणी केली जाते ती म्हणजे 4 वर्षीय चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्याला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या। याबद्दल अधिक माहिती घेतोय अजिंक्य धायगुडे, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, हा मोठा मोर्चा निघालेला आहे आणि आता हे सगळे नागरिक पुन्हा एकदा मोर्चा काढतायत, काय नेमकं या सगळ्यांचं म्हणणं आहे? या मोर्चातनं ते नेमकं काय साध्य करू पाहतायत? अगदी बरोबर आहे, ही मी लाईव्ह दृश्य दाखवतो की पुण्यातील नसरापूर गावामध्ये जी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। 4 वर्षीय चिमुकलीवर एका 75 वर्षीय, माफ करा, 60 ते 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केला आणि त्यानंतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली। ही हत्या झाल्यानंतर तिला शेणाच्या ढिगाऱ्याखाली देखील या नराधमाने लपवून ठेवलं होतं। काल 3:12 ही सगळी घटना घडलेली आहे आणि आता या घटनेच्या निषेधार्थ आपण पाहतोय की नसरापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे। संतप्त नागरिक आहेत आणि या नागरिकांचं मागणी आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा हा आरोपी जो आहे तो आमच्या ताब्यात द्यावा या आरोपीला, अशा प्रकारची ह्या सगळ्या महिलांकडून आणि ग्रामस्थांकडून मागणी केली जाते। खरं तर काही वेळापूर्वीच हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि मोर्चात संपूर्ण गावातील नागरिक जे आहेत ते गावासह या पंचकृषीतील नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे नागरिक जे आहेत ते आक्रमक असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आणि हा मोर्चा जो आहे तो नसरापूर गावातून भैरवनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि आता जो पुणे सातारा महामार्ग आहे चेलाडी जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, या दिशेने हा सगळा मोर्चा निघालेला आहे आणि या सगळ्या मोर्चाची एकच मागणी आहे की यामधील जो संशयित आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून महिला करताना पाहायला मिळत आहेत। आणि या महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक सध्या पाहायला मिळत आहेत। उन्हाचा कडाका सध्या पाहायला मिळतो आणि उन्हाच्या कडाक्यामध्ये हे सगळा मोर्चा निघालेला आहे आणि ग्रामस्थ जे आहेत ते सध्या आक्रमक आहेत। दादा, मोर्चाच्या माध्यमातून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी? 100% फाशी शिक्षा झाली पाहिजे।
आपण पाहतोय की शेवटला घ्यायची, अजिबात मध्ये घ्यायची. या ठिकाणी आपण लांब जावा पाहतोय तुम्ही, लांब की जावा. अजिबात मध्ये यायचं मोठ्या उन्हाच्या कडाक्यात जी आहे ती या ठिकाणी हा मोर्चा सध्या निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रामस्थांकडून मागणी केली जाते की यातील जो आरोपी आहे या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या आरोपीला पोलिसांनी काल ही घटना घडल्यानंतर ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीकडून तपास सुरू आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याकडे या सगळ्या घटनेचा तपास देण्यात आलेला आहे. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. फॉरेन्सिक्सच्या टीम ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहे. अगदी छोटे छोटे पुरावे जे आहेत ते मिळवण्याचं या फॉरेन्सिकच्या टीम्सकडून सगळे प्रयत्न केला जातोय. या गावामधील CCTV असतील किंवा ज्या परिसरामध्ये जी घटना घडलेली आहे या भागातील CCTV असतील हे सगळे पोलिसांकडून पडताळले जात आहेत. मात्र ही सगळी नसरापूरमधील मी बाजारपेठ दाखवतो. या बाजारपेठेतील सगळी दुकानं जी आहेत ती सध्या बंद ठेवण्यात आलेली आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी ही दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळ्या या मोर्चातील नागरिकांची मागणी आहे की या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी ही सगळी घटना आहे. मोठ्या संख्येने नागरिक जवळपास सध्या जर आपण पाहिलं तर हजाराच्या आसपास नागरिक जे आहेत ते या पंचकृषीतील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकमुखी या सगळ्या नागरिकांची मागणी आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे. महिलांनी आपल्या डोक्याला काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि या सगळ्या घटनेचा महिलांकडून विशेषतः निषेध केला जातोय. खरं तर मोठ्या संख्येने मोर्चात नागरिक सहभागी झाले असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि जवळपास SRPFच्या 2 तुकड्या ज्या आहेत त्या या गावामध्ये दाखल झालेल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नागरिकांना कुठेतरी शांततेचं आव्हान जे आहे ते पोलिसांकडून केलं जाते. मात्र ही जी घटना आहे ह्या घटना एवढी भयंकर ही घटना आहे की या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिक जे आहेत आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि नागरिक जे आहेत ते पुढे जाऊन खरं तर महामार्गाच्या दिशेने हा सगळा मोर्चा चाललेला आहे. त्यामुळे महामार्ग या नागरिकांनी अडवू नये यासाठी पोलिसांकडून सध्या प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ही काल दुपारी 3:12 आसपास ही सगळी घटना घडलेली आहे. तातडीने पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी या सगळ्या घटनेचा तपास जो आहे तो वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिल्याचं समजतंय आणि या महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून या सगळ्या घटनेचा आता तपास सुरू आहे. आरोपीचं जे बॅकग्राऊंड पोलिसांकडून सध्या सांगितलं जातं या आरोपीवर या अगोदर देखील महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याचं समजतंय आणि या आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे ते या प्रकारचंच असल्याचं देखील पोलिसांकडून सांगितलं जाते. आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जे चिमुरडी आहे या चिमुरडीवर अत्याचार करणारा आरोपीला कारज पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याला गुप्त ठिकाणी त्याची चौकशी देखील सुरू असल्याचं सध्या पोलिसांकडून सांगितलं जाते. मात्र सध्या ही नसरापूर गावातील आपण दृश्य पाहतोय आणि नसरापूर गावातील प्रत्येक व्यक्ती या मोर्चामध्ये सहभाग झालेला आहे. अगदी लहान मुलं असतील, महिला असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील, सगळेच या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यांची एकमुखी सध्या मागणी असल्याचं पाहायला मिळतंय की या आरोपीला फाशी झाली पाहिजे, अन्यथा या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशा प्रकारचं मागणी जी आहे ती ग्रामस्थांनी केलेली आहे. आणि अतिशय दुर्दैवी ही घटना घडल्यानंतर आता नागरिकांचा आपल्याला काल रात्री देखील या सगळ्या विरोधातला असंतोष पाहायला मिळाला होता. जवळपास जो राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे बँगलोर जो हायवे आहे तो या नागरिकांनी रात्री जवळपास 3 तास अडवून धरलेला होता आणि 4 तास अडवून धरलेला होता आणि या आरोपीला जोपर्यंत आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आम्ही या महामार्गावरून उठणार नाही, अशा प्रकारची भूमिका या ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी हा सगळा प्रकार जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा या ग्रामस्थांना आश्वासन दिलं. त्यानंतर या ग्रामस्थांनी काल रात्री जे आंदोलन सुरू केलं होतं ते थांबवलं होतं. पुन्हा एकदा या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत या गावातील एक नागरिक आहेत. बाबा, नक्की काय हा प्रकार आहे आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही आता मोर्चात सहभागी झालेला आहात? आता आपण पाहतोय हा सगळा मोर्चा सुरू आहे. कुठपर्यंत हा मोर्चा असणार आहे? चेलाडी फाट्यापर्यंत राहील. बरं, आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, तात्काळ झाली पाहिजे. बरं, रात्री देखील आपण महामार्ग अडवून धरला होता. हो, 11:30-12 वाजले होते. सगळे 9:30 वाजल्यापासून चालू केला. बरं, 12:30 पर्यंत ज्यावेळेस गिल साहेब आले त्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर महामार्ग थांबवण्यात आला. नक्कीच अजून आपल्याला या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जसं जसं हा मोर्चा पुढे जातोय तसे
नागरिकांची संख्या जी आहे ती मोठी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि महिलांकडून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने अक्षय, या भागातले नसरापुरातील खास करून पोलीस स्टेशन बंद करण्यात आलं असंही एका ग्रामस्थानं सांगितलं होतं. त्याबद्दल थोडी माहिती घ्याल. खरंच या भागात पोलीस स्टेशन बंद झाल्यामुळे अशा पद्धतीनं आरोपी मोकाट झालेत का? नक्कीच. यासोबत माझ्यासोबत एक जण या गावातील ग्रामस्थ आहेत. तुमच्या गावात या अगोदर पोलीस स्टेशन होतं आणि ते पोलीस स्टेशन बंद झालं असं म्हणणं आहे. हो सर, आमच्या गावात 30 ते 35 वर्ष झाले पोलीस चौकी होती, राजगड पोलीस चौकी मोठी होती. पण आता आमच्या गावात एक पोलीस नाहीये. इथनं 1.5 किलोमीटर आणतो कामथेडे म्हणून गाव आहे, तिथं पोलीस चौकी गेलेली आहे आमच्या गावातून. त्यामुळे अशा घटना घडत आहेत आमच्या गावात. मग किती दिवसापासून ही पोलीस चौकी तुमच्या गावातली त्या तिकडे गेली? 1.5 वर्ष झाले, जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले आमच्या गावातून पोलीस चौकी बाहेरच्या गावात गेलेली आहे. आम्ही कारण काय? ते म्हणतात की आम्हाला जागा कमी पडते. पण आम्ही त्यांना म्हणलो तुम्हाला आम्ही जागा उपलब्ध, आतापर्यंत जागा होती, 35 पोलीस आमच्या इथं राहत होते. पण आता त्यांनी महामार्गाच्या ठिकाणी कामथडी म्हणून गाव आहे तिथं त्यांनी स्टे केलेला आहे. आता पोलीस नसल्यामुळे अशा गावात घटना घडत आहेत. हो, आता त्या घटना घडतात. इथं आमच्या इथं 2-3 कॉलेज आहेत, तिथं घटना घडतात. आमच्या आया बहिणी तिथे आहेत, त्या घटना घडतात. आणि आमच्या घरात पण मुली आहेत ना सर. तुमच्या गावात पोलीस स्टेशन किंवा पोलीस चौकी असावी अशी मागणी? हो नक्कीच, आमच्या गावात पोलीस चौकी परत एकदा यावी ही आमची ग्रामस्थ म्हणून मागणी आहे. आणि ज्या व्यक्तीला फाशी दिली तर आम्ही त्या वकिलाला 2 लाख रुपये गावातर्फे आम्ही देणार आहे. आता प्रत्येक घरटी आम्ही वर्गणी काढून त्या वकिलाला पैसे देणार, त्याला फाशीची शिक्षा झाली. या सगळ्या प्रकरणाला विशेष सरकारी वकील द्यावेत अशी तुमची मागणी? हो, आम्ही काल गिल साहेबांकडे मागणी केली की सरकारी वकील द्यावं तुम्ही म्हणून. पण आमची पण तीच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर तो खटला दाखल करावा. जर 15 दिवसात जर खटला दाखल नाही झाला तर आम्ही पुन्हा एकदा चक्का जाम NH4 करणार आहे. काल 2 तास महामार्ग आम्ही अडून ठरला होता. म्हणजे आता जे वकील नियुक्त केले जातील, तुम्ही म्हणताय की आम्ही गावातर्फे जे वकील या संशयित आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देतील त्या वकिलाला आम्ही बक्षीस देणार आहोत. हो, आम्ही जो संशयित आरोपी आहे, आरोपी नाही तो आरोपीच आहे, संशयित नाही. त्याचं नाव सांगतो, कांबळे म्हणून, साळवडे म्हणून गावचा आहे तो, कांबळे म्हणून आहे. त्या आरोपीला जो व्यक्ती फाशी देईल त्याला आम्ही 2 लाख रुपये देणार आहे त्या वकिलाला गावातर्फे. नक्कीच आपण पाहतोय की ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत आणि सांगतात की या गावात पहिल्यांदा पोलीस चौकी होती, मात्र ती पोलीस चौकी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आणि त्याच्यामुळे असे प्रकार गावात वाढीस लागलेले आहेत. आता जसं जसा हा मोर्चा पुढे येतोय तसं पोलिसांची संख्या देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणे या मोर्चात आता सहभागी झालेले आहेत. पोलीस या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी छावणीचं स्वरूप या ठिकाणी या गावाला सध्या आल्याचं पाहायला मिळतोय. SRPFच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा जवान असतील, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. ग्रामस्थांचा आक्रोश पाहता कोणतीही अनुचित घटना या ठिकाणी घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र सध्या जर इथलं वातावरण पुन्हा एकदा दाखवतं, ही बाजारपेठ जी आहे ही नसरापूरची मुख्य बाजारपेठ आहे. मुख्य बाजारपेठ म्हणजे सगळ्या प्रकारची या ठिकाणी दुकानं आहेत आणि सगळी दुकानं कडकडीत बंद ठेवण्यात आल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्या ग्रामस्थ जे आहेत गावातील ते या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. आता हा मोर्चा जो आहे तो जवळपास भैरवनाथाच्या मंदिरापासून सुरू होऊन 500 ते 600 मीटरपर्यंत हा पुढे आलेला आहे मोर्चा आणि जसा जसा हा मोर्चा पुढे येईल तसा तसा पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जातोय. कारण की इथून अगदी काही अंतरावर पुणे बँगलोर जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो आहे आणि काल आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच वाहतूक कोंडीमुळे हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो पूर्णपणे वाहतूक कोंडी सापडला होता. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी कुठेतरी ही वाहतूक कोंडी कमी झाली होती. मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर या पंचक्रोशीतील नागरिकांनी पुन्हा एकदा हा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि पुन्हा नागरिक जे आहेत ते त्याच दिशेने चाललेले आहेत. मात्र नागरिकांकडून सांगितले जाते की आम्ही महामार्ग अडवणार नाहीत, पण जर अचानकपणे नागरिकांनी महामार्ग अडवला तर काय करायचं याची तयारी देखील सध्या पोलीस करत असतानाच आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या परिसराला मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दल असेल, SRPF असेल म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल असेल, या सगळ्या पोलीस दलाचे जवान जे आहेत ते या परिसरात आता तैनात करण्यात आलेले आहेत आणि जशी जशी आता आपण
ज्यावेळी मोर्चा सुरू झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या होती. आता जर आपण पाहिलं तर 2 ते 2,500 या पंचक्रोशीतील नागरिक जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे जे आहेत ते नसरापूरमधून चेलाडीच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्या ठिकाणीच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे. पोलिसांकडून सगळं या मोर्चाचं नियोजन केलं जाते. सध्या पोलिसांची देखील धावपळ होत असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे आत्ता जी पोलिसांकडून आपल्याला माहिती समजते की या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी महिला वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विजयामाला पवार ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत असं त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाचा तपास देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या तपास जो आहे तो केला जात असून फॉरेन्सिकच्या टीम देखील या गावात दाखल झालेल्या आहेत. आरोपीच्या विरोधात पुरावे छोटे छोटे पुरावे सध्या शोधण्याचं फॉरेन्सिकच्या टीमचं काम सुरू आहे. मोर्चा एका बाजूला सुरू आहे तर पोलीस यंत्रणा जी आहे ती तपास देखील करत आहे आणि आता पाहतोय की आपण हा मोर्चा जो आहे तो हळूहळू पुढे सरकतोय. ग्रामस्थ हे जे आहेत ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांकडून खबरदारी या ठिकाणी घेत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रज्ञा, नक्कीच. आणि आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते हळूहळू या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. पूर्णच्या पूर्ण नसरापुरातील नागरिक हे आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आसपासची जी काही दुकानं आहेत ती उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत. केवळ आणि केवळ या नराधमाला फाशीच द्या ही एकमेव मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात येतोय आणि त्यामुळेच महिलांची संख्या मोठी आहेच पण त्याबरोबरीनं गावातले आबाल वृद्ध हे देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि 65 वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा द्या. त्याला गावकरी उत्स्फूर्तपणे एकत्रितरित्या 2 लाख रुपये बक्षीस देतील. त्यासाठी वकिलाची नेमणूक करा. त्या वकिलाला आम्ही अशा स्वरूपात बक्षीस देऊ. अशा स्वरूपात सुद्धा इथले जे स्थानिक आहेत नागरिक आहेत ते मागणी करतायत आणि त्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. काल पुणे बंगळुरू हा महामार्ग जो आहे तो सुद्धा रोखून धरलेला होता कारण ही घटना अतिशय संतापजनक होती आणि या नागरिकांचा अक्षरशः टाहो यावेळेला पाहायला मिळाला. आज मात्र पुन्हा अशी घटना घडू नये आणि पुन्हा एकदा हा महामार्ग रोखला जाऊ नये यासाठी पोलिसांची कुमक सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ग्रामस्थ हे पोलिसांच्या भूमिकेला तेवढंच सहकार्य करतायत आणि केवळ गावामधनं त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. मात्र एकच मागणी आहे. ही मागणी त्यांची जोर धरते ती म्हणजे नराधमाला तात्काळ फाशी द्या आणि त्यासाठी आवश्यक ती चौकशी व्हायला हवी आणि म्हणूनच फॉरेन्सिक टीम ही सध्या दाखल झालेली आहे नसरापुरात. पूर्णच्या पूर्ण गाव सध्या बंद असल्याचे आपण दृश्य बघतोय. पूर्ण बाजारपेठ ही उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा संताप व्यक्त होतोय आणि म्हणूनच पूर्ण बाजारपेठ ही बंद करण्यात आलेली आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. जी टीम आता या भागामध्ये पोहोचलेली आहे. सगळे पुरावे गोळा केले जात आहेत जेणेयोगे या आरोपीला तात्काळ फाशी व्हावी, त्याच्यावरती कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी यासाठीचे प्रयत्न सुद्धा आता केले जात आहेत. या सगळ्यावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. मात्र आता एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याचं सुद्धा इथे नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या वरिष्ठ महिला अधिकारी आता पुढचा तपास पाहणार अशी माहिती मिळते. अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडनं. अजिंक्य, नक्कीच आता हा मोर्चा जो आहे तो नसरापूरमधील जी मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठे शेजारी आलेले आहेत आणि या महिलांनी आता रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे आणि महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. ताई, आरोपीला फाशीची शिक्षेची मागणी तुम्ही करताय. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा आरोपी 2 गुन्ह्यात आधी सुटलेला होतात. 2 गुन्हे करूनही त्याला सोडलं होतं तरी यांनी 3रा गुन्हा केला. त्यामुळे आमची अशीच मागणी की त्याला आमच्या ताब्यात तरी द्या, नाही तर 15 दिवसात फास्ट ट्रॅकवर केस चालून त्याला फाशीची शिक्षा द्या. नाहीतर आम्ही असाच जक्काजाम सगळं करू, नाहीतर आरोपीला जेलमध्ये येऊन ठेचू. तुम्ही आंदोलनाचा इशारा देताय. होता ह्याच बलात्काराच्या 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी जेलमध्ये 4 वर्ष जाऊन आलेला आहे. तर त्याला बेल मिळाल्यावर त्याने हे 3रं कृत्य केलं. मग तुम्ही हेच करत राहणार का? ही महिलांची सुरक्षा आहे का? कायदा हा कायदा सांगतो का तुमचा कायदा हा सांगतो का की तुम्ही 4 वर्ष ठेवणार आणि त्यांना परत समाजात ही कृत्य करण्यासाठी तुम्ही बाहेर सोडणार का? त्यामुळे आमचा प्रशासनावर विश्वास नाहीये. आम्ही फक्त 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. 15 दिवसानंतर ह्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. जर त्या नराधमावर 2 गुन्हे दाखल आहेत, 2 गुन्हे दाखल असता, बोला तुम्ही बोला. 2 गुन्हे दाखल असताना तो बाहेर कसा सुटला हा मूळ प्रश्न आहे. त्याला त्यावेळेसच तुम्ही कडक शिक्षा केली असती, शासन केलं असतं तर त्याला हे कृत्य करण्याची पुन्हा त्याच्या हे झालं नसतं.
कृत्य करण्याची त्याला परत सुचलं नसतं. आणि ह्या मुलीनं, त्या मुलीचा काय दोष होता की त्या मुलीला अजून ती कळी उमलती होती, पूर्ण तिला काही कळत नव्हतं. अशा मुलीवर जर हा अत्याचार होत असेल तर हे शासन जबाबदार आहे. का जबाबदार आहे तर कारण त्या म्हणजे आता ताई या आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत या महिला शांत बसणार नाही. 15 दिवस कशाबद्दल आमच्याकडनं आमच्या नाती येतील का? आमच्याकडे विश्वास राहील का आमच्यावर? आमच्या आजीवर म्हणजे तरी विश्वास राहील का? मला सांगा बरं. असं जर झालं तर आमच्या आजीवर विश्वास राहील का? आज त्याची आजी काय कशामुळे तर पडत असेल, जर विश्वास नाही ठेवला तर लेकरू जाईल ना निघून, आमच्याकडे राहील का? म्हणत तुमच्याकडे नको ठेवायला असं म्हणल का? हा म्हणजे हे तुमच्या गावात पोलीस स्टेशन अगोदर होतं ते देखील दुसऱ्या गावात गेलं. गावात गेलेले आहे, आम्हाला काय सुरक्षा आहे सांगा बरं तुम्ही. हा आणि हे इकडच्या ह्याच्यामध्ये चौकीमध्ये होते, यांनी सासवडला का आरोपी नेला? का नेला? मग यांना काय हे नव्हतं का? हा पाहिजे ना. इतना आरोपी सासवडच्या ह्याच्यामध्ये का नेला? कारण काय? मग इकडच्या चौकीवाल्यांनी काही हे केलेलं नाहीये. त्याला तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. आधी पण अशा किती घटना झालेल्या आहेत, किती मुलींना न्याय मिळालाय, किती पालकांना मिळालाय. कशावर विश्वास ठेवायचा? ज्या मुलीवर कृत्य झालं त्याच्या शेजारी प्राथमिक शाळा आहे, तिथं मुली आहेत, मुली बाहेर खेळत असतात. कोण देणार ह्या सुरक्षेची हमी? रात्री तुम्ही हायवे अडवला, एसपीनं काय शब्द दिलाय तुम्हाला? 15 दिवसाची हे दिलेली मुदत दिलेली, त्याला फाशी त्याला फाशी दिली पाहिजे. नाही तर आमच्या ताब्यात आम्ही मारू.